RJ सानिकाचा कारवा क्लासिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मराठी संगीत हे भावगीत, चित्रपट गीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजलंय. गीतकारांचे अर्थपूर्ण शब्द, संगीतकारांनी बांधलेली अत्यंत सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, अजब सोहळा, माती भिडली आभाळा, उशक काल होता होता यांसारख्या गाजलेल्या गीतांमधून पार्श्वगायक म्हणून घराघरात पोहोचलेल्या रवींद्र साठे यांची सदाबहार गाणी आज कारवा क्लासिक मराठी रेडिओ शो मध्ये आपण ऐकणार आहोत. रवींद्र साठे यांनी अनेक जॉनर्सची गाणी गायली आहेत, पण त्यांचा खर्जातला धीरगंभीर आवाज कायमच आपल्याला आतमध्ये डोकवायला भाग पाडतो. आणि दरवेळेसच शोधित गाव आलो स्वप्नात पाहिलेले, किती रंग जीवनाला व्यापून राहिलेले यासारखी अनुभूती देतो. हेच गाणं येतंय आपल्या भेटीला. विजय कुवळेकर यांचं गीत आहे, आनंद मोडक यांचं संगीत, जयश्री शिवराम आणि रवींद्र साठे यांचा आवाज. तू तिथं मी ह्या सिनेमातलं हे डुएट सॉन्ग येतंय आपल्या भेटीला कारवा क्लासिक मराठीमधून. शोधित गाव आलो स्वप्नात पाहिलेले, किती रंग जीवनाला व्यापून राहिलेले, कधी ऊन झेलले कधी तृप्त चांदण्यात, कधी ऊन झेलले कधी तृप्त चांदण्यात, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत. दिसमावळेल आता उजळेल चांदरात, दिसमावळेल आता उजळेल चांदरात, जाता सरून रजनी येते नवी पहाट, येते नवी पहाट, चाले अखंड पुढती ऋतुचक्र हे अनंत, चाले अखंड पुढती ऋतुचक्र हे अनंत, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत. अजिंठा अजिंठा निर्मळ वाघूरच्या प्रवाहात, काठा काठातला झाडांच्या देठातला रंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला अजिंठा. चिंब झाली पावसाने दूर राने, गर्दशी ओली निळाई डोंगराने, मुक्त बेहोशीत आम्ही गीत गातो, वादळाचा देह आता झिंगल्याने, वादळाचा देह आता झिंगल्याने. चिंब झाली पावसाने दूर राने,
झिंगल्याने वादळाचा देह आता झिंगल्याने अजिंठा झाडांचा, झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला, लेणापूर फरदापूरच्या गावंढळ गर्तेतला, बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला अजिंठा. हो पत्थरातून निर्झरांचे शुभ्र पाणी, वाडी वस्ती गाती प्राणातून गाणी. अजिंठा पिवळ्या जर्द शेतातल्या पिकातला, बारादरीतला, काळ्या भोर दगडातला धबधबा झेलणारा अजिंठा. बुद्ध शांतीसाठी येथे सांगती जातक कथा त्याची कहाणी. तो जगाचा बुद्ध शांतीसाठी येथे सांगती जातक कथा त्याची कहाणी. अजिंठा जगाचे अहंकार मोडून बसलेला, नामोनिशाण नसलेल्या कुठल्याच हातांचे, ह्या निर्मितीतल्या इथल्या दगडातल्या सृष्टीला पहिल्यांदा चिरंतन प्रतिरूप देणारा. उंच गेल्या डोंगरांच्या दोन रांगा, माखले शेवाळे भिजले अंग अंगा. मानवी तृष्णा अहंता लोभ सारे, खोदुनी पाळे मुळे कल्याण भावे. त्या कुण्या प्रतिभेतल्या बलदंड रेषा, कोणते कुठले कुठेही नाव नाही. कारवा क्लासिक मराठी रेडिओ शो मध्ये आज आपण रवींद्र साठे यांची गाणी अनुभवतोय. अत्यंत स्पष्ट शब्दोच्चार, खर्जातला घनगंभीर आवाज, पण तरीही अत्यंत भावपूर्ण गायन ही रवींद्र साठे यांची खासियत आहे. आम्ही ठाकर ठाकर, वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद, वाहत्या निर्झरांचे गुंतले भावबंध, मी गाताना गीत तुझे लढीवाळा यांसारख्या गीतांसह घाशीराम कोतवाल या नाटकातलं त्यांचं गायन, अभिनय आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासह 5 अल्बममधलं सोलो गायन, संस्कृतमधील श्लोक, मनाचे श्लोक, भगवद्गीता, गुजराती षोडोपचार असे धार्मिक विषयातले अल्बम यासारख्या विविध पैलूंनी रवींद्र साठे यांची कारकीर्द बहरली आहे. चाललो मी सारखा हा चालण्याला अंत नाही, चाललो कुठे कशाला तीही आता खंत नाही, या त्यांच्याच गाण्याप्रमाणे त्यांचं जगणं आहे. खऱ्या अर्थाने इसेन्स ऑफ लाईफ सांगणारं हे गाणं आणि ते इतकं सुंदर बांधलंय. संजय चुरमुरे यांचे अप्रतिम शब्द आणि आवाज अर्थात रवींद्र साठे यांचा. श्रावणात घननिळा या अल्बम मधलं हे गाणं आहे. हे गाणं फारसं माहीत नाहीये लोकांना,
प्रकाशझोतापासून म्हणजेच लाईमलाईट पासून दूर असलेलं हे गाणं आयुष्य नेमकं कसं जगावं यावर प्रकाश टाकणार आहे. कारवा क्लासिक मराठीमधून येत आहे हे गाणं तुमच्या भेटीला. ऐकूयात. सारखा चालण्याला अंत नाही, चाललो कुठे कशाला तीही आता खंत नाही. चाललो मी सारखा चालण्याला अंत नाही, चाललो कुठे कशाला तीही आता खंत नाही. नाद सोडला मंजिलाचा, लाभ त्यात झाला नाही. नाद सोडला मंजिलाचा, लाभ त्यात झाला नाही. सती गेलेल्या त्या दुःखांना कोणी वाली राहिला नाही. चाललो मी सारखा चालण्याला अंत नाही, चाललो कुठे कशाला तीही आता खंत नाही. जीवनाला दोष कसा देऊ, सुखाचे वेड राहिले नाही. जीवनाला दोष कसा देऊ, सुखाचे वेड राहिले नाही. अज्ञानात सुख लाभते, पराजयाची भीती नाही. चाललो मी सारखा चालण्याला अंत नाही, चाललो कुठे कशाला तीही आता खंत नाही. झाले हिशेब चुकले काही, अर्धे राहिले तसेच काही. झाले हिशेब चुकले काही, अर्धे राहिले तसेच काही. काय करू मी ऋणदात्यानो, माणूस होता आले नाही. चाललो मी सारखा चालण्याला अंत नाही, चाललो कुठे कशाला तीही आता खंत नाही. चाललो मी सारखा चालण्याला अंत नाही,
चाललो कुठे कशाला तीही आता खंत नाही. कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. त्या माझिया देशातले पंछी निळे जांभळे त्या माझिया देशातले पंछी हे मोकळे घाटातल्या वळणातली कौलार खेडी जुनी मिरगामधी बरसातीला मल्हार गाती कुणी पिकले पणी आंबेवनी स्वर कोकिळेचा गळा हरवार त्या कंठातला रानावनाला लळा. त्या माझिया देशातले पंछी केळीतल्या दांडातले पाणी हळू वाहते. साडीतल्या ओंब्यामध्ये पडसावले हालते. ज्येष्ठातली चवळी नवी
ढवळी फुले माळुनी पिवळ्या निळ्या पक्ष्यांचे कानातली बोलणी त्या माझिया देशातले पंछी निळे जांभळे ला 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 तुरु 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 ला 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 हा तुरु 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 हा तुरु तुरु ज्वारीतल्या कणसातला रुजला कसा जारवा मज वेढतो देशातल्या त्या मातीचा गारवा तो गारवा मजला हवा आकाश पंखातले या देशीच्या त्या देशीच्या डोळ्यात थंबले त्या माझिया देशातले पंछी निळे जांभळे हे मोकळे आकाशगार वेटाळून चालले ला 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 सा सारेगमचा आणि कारवा क्लासिक मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानिकाचा. वेलकम बॅक. रवींद्र साठे यांची सदाबहार गाणी आज आपण अनुभवतोय. पण हा आवाज नेमका कुठे जन्माला आला? या आवाजाचा जन्म झाला 7 फेब्रुवारी 1951ला. त्यांनी रितसर शास्त्रीय गायनाचं शिक्षण घेतलं श्रीयुत मुकुंदराव गोखले यांच्याकडे आणि त्यांचा गाण्याचा प्रवास सुरू झाला. बालकलाकार म्हणूनही त्यांनी अनेक कार्यक्रम केले. कॉलेजमध्ये गेल्यानंतर मात्र त्यांच्या या शिक्षणाला थोडासा ब्रेक लागला. पण याच दरम्यान लाईट म्युझिक अर्थात सुगम संगीत स्पर्धांमध्ये त्यांना बक्षिसं मिळायला लागली आणि पुन्हा एकदा सिन्सिअरली सिरियसली ते गाण्याकडे वळले. त्यानंतर त्यांनी शिक्षण घेतलं पंडित नागेश खलीकर यांच्याकडं. डिग्रीनंतर पुण्याच्या FTI मध्ये साऊंड रेकॉर्डिस्टचा कोर्स त्यांनी पूर्ण केला आणि दूरदर्शनवर नोकरी स्वीकारली. तेव्हा दूरदर्शनवर आरोही, शब्दांच्या पलीकडले, अमृताची फळे असे अनेक उत्तमोत्तम दर्जेदार कार्यक्रम होत असत आणि या काळातच स्वरांचे संस्कार त्यांच्यावर घडले. पण रवींद्र साठे यांच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट नेमका काय होता सांगणारे थोड्याच वेळात. त्याआधी ज्यांच्या आशादायी आवाजानं उजळे वाट सोनेरी उन्हात, स्पर्शाची नव्हाळी जगते मनात, ओंजळीमधून गेले जे झरून, क्षण ते सुखाचे शोधावे फिरून, हा अनुभव आपल्याला मिळतो. ते गाणं आपण ऐकूयात. विजय कुवळेकर यांचं हे गीत आहे. आनंद मोडक यांचं संगीत, तर जयश्री शिवराम आणि रवींद्र साठे यांचा हा आवाज. हा मिलाप इतका सुंदर जमून आला या गाण्यात की क्या बात है. कारवा क्लासिक मराठीमधून चला अनुभवूया. उजळे वाट
सोनेरी उन्हात उजळे वाट सोनेरी उन्हात स्पर्शाची नव्हाळी जागते मनात उंजळी मधून गेले जे झरून क्षण ते सुखाचे शोधावे फिरून क्षण ते सुखाचे शोधावे फिरून नकोस हो निराश माझ्या मनातू थेंब वेदनेचा ठेव दडवूनी नकोस हो निराश माझ्या मनातू थेंब वेदनेचा ठेव दडवूनी नाही जगात कोण कुणाचा साथी रे पाऊल टाक आता थोडे जपुनी नकोस हो निराश माझ्या मनातू थेंब वेदनेचा ठेव दडवूनी एक स्वप्न उधार घेऊनी डोळ्यांना तू दे आधार एक स्वप्न उधार घेऊनी डोळ्यांना तू दे आधार जानी जानी साथ जितकी दिली तेवढेच त्यांचे ते उपकार नकोस हो निराश माझ्या मनातू थेंब वेदनेचा ठेव दडवूनी नकोस हो निराश माझ्या मनातू थेंब वेदनेचा ठेव दडवूनी इथे कुणाला वेळ आहे दुसऱ्याची व्यथा ऐकण्यात इथे कुणाला वेळ आहे दुसऱ्याची व्यथा ऐकण्यात जो तो गुंतले
गेला आहे. आपले किनारे शोधण्या नकोस हो निराश माझ्या मनातू. थेंब वेदनेचा ठेव दडवुनी नकोस हो निराश माझ्या मनातू. थेंब वेदनेचा ठेव दडवुनी. नाही जगात कोण कुणाचा साथी रे. पाऊल टाक आता थोडे जपुनी. नकोस हो निराश माझ्या मनातू. थेंब वेदनेचा ठेव दडवुनी नकोस हो निराश माझ्या मनातू. थेंब वेदनेचा ठेव दडवुनी. थेंब वेदनेचा ठेव दडवुनी. थेंब वेदनेचा ठेव दडवुनी. कारवा क्लासिक मराठीमध्ये रवींद्र साठे यांची अप्रतिम गाणी आपण अनुभवतोय. रवींद्र साठे यांचं प्रत्येक गाणं मला खूप आशादायी वाटतं. आयुष्याचा अर्थ सोपा करून उलगडून सांगणारं वाटतं. त्यांची गाणी मनाला भावतातच, पण विचार करायलाही भाग पाडतात. असं वाटतं जणू रवींद्र साठे त्यांच्या गाण्यांमधून आपल्याशी बोलतात. त्यांच्या आवाजालाही अनेक छटा आहेत. अनेक जॉनर्सची गाणी त्यांनी गायली आहेत. अनेक भाषांमध्ये गायली आहेत. मनाचे श्लोक, भगवद्गीता, संस्कृत श्लोक, भक्तिगीतं आणि अनेक धार्मिक विषयातील त्यांचे म्युझिक अल्बम्स यातून त्यांनी स्वतःचे विविध पैलू उलगडले आहेत. त्यांचा धीरगंभीर आवाज चांदण्यांप्रमाणे शांत करणारा आहे. दुःखावर फुंकर घालावी अशी कोमलता, शीतलता या आवाजात आहे. खर्जातला गंभीर आवाज कधी कधी धीर देणारा वाटतो, सांत्वन करणारा वाटतो, दिलासा देणारा, वाट दाखवणारा भासतो. अनुभवूयात त्यांच्याच आवाजात स्वरांच्या चांदण्यांची ही बरसात. तू येताना चांदण्यांची. घर सिनेमातलं हे गाणं आहे. मिलिंद यांचं संगीत तर संजय चुरमुरे यांचे शब्द. कारवा क्लासिक मराठीमधून येत आहे हे गाणं तुमच्या भेटीला. चांदण्याची हुर 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 हुर. तू येताना चांदण्याची हुर 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 हुर. धरतीपासून हे आकाश किती मैल दूर 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 दूर. तू येताना चांदण्याची हुर 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 हुर. करीते मन शृंगार. स्वप्न फुले उधळली दुजर वाटेवर. निळ्या भाळाखाली करीते मन शृंगार. स्वप्न फुले उधळली दुजर वाटेवर. तू येताना चांदण्याची हुर 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 हुर. तू येताना चांदण्याची हुर 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 हुर.
श्रावणाची सर बहरला प्रीतीचा अंगणी गुलमोहर बरसली रिमझिम श्रावणाची सर बहरला प्रीतीचा अंगणी गुलमोहर तू येताना चांदण्याची हुर 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 तू येताना चांदण्याची हुर 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 पावलांचे ठसे बांधतात घर प्रत्येक भिंतीतून वेगळेच सूर पावलांचे ठसे बांधतात घर प्रत्येक भिंतीतून वेगळेच सूर तू येताना चांदण्याची हुर 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 हुर. आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. शहरातल्या माणसांचे असे कसे हे घर शहरातल्या माणसांचे असे कसे हे घर पुठ्ठ्याच्या भिंतींना कागदाचे छप्पर शहरातल्या माणसांचे असे कसे हे घर पहाटेच्या शोधात दररोज मावळतात पहाटेच्या शोधात दररोज मावळतात हाती येतो त्यांच्या न संपणारा अंधार शहरातल्या माणसांचे असे कसे हे घर जीवनाचे रंग पाहुनी नाही शब्द नाही सूर जीवनाचे रंग पाहुनी नाही शब्द नाही सूर तरीही वेडी माणसे मांडती त्यात संसार
शहरातल्या माणसांचे असे कसे हे घर. जन्मापासून आयुष्यभर भटकती वेदना घेऊन. जन्मापासून आयुष्यभर भटकती वेदना घेऊन. सायंकाळी किनाऱ्यापाशी दुरावले सारे जन. शहरातल्या माणसांचे असे कसे हे घर. शहरातल्या माणसांचे असे कसे हे घर. पुठ्ठ्याच्या भिंतींना कागदाचे छप्पर. शहरातल्या माणसांचे असे कसे हे घर. शहरातल्या माणसांचे असे कसे हे घर. कारवा क्लासिक मराठी रेडिओ शो मध्ये आज आपण अनुभवतोय रवींद्र साठे यांची अप्रतिम गाणी. आजकालची गाणी, त्यातले काय ते शब्द, गायक काय बडबडतोय, काय म्हणतोय, हे त्याचं त्याला तरी कळतंय का? ह्या कॉमेंट्स आपण आपल्या घरी नक्कीच ऐकत असू. आजकालची गाणी ऐकल्यानंतर आपल्या घराघरांमध्ये काहीशा अशा रिॲक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात की हा गायक नेमका गातोय का रडतोय, तो नेमका काय म्हणतोय तेही कळत नाहीये. अरे रे रे, हे काय शब्द आहेत? अहो, आमच्या काळी काय एक एक गाणी असायची. या सगळ्या प्रतिक्रियांचा रेफरन्स यासाठी दिला की रवींद्र साठे यांनी जणू शब्दोच्चार कसे असावेत याचा एक बेंचमार्कच सेट केलाय. त्यांच्या गाण्यांमध्ये तुम्ही नोटीस केलं असेल की अत्यंत स्पष्ट शब्दोच्चार, योग्य त्या शब्दावरतीच डिक्शन, पण तरीही गाण्याच्या मूळ चालीला, त्यातल्या भावाला कुठेही धक्का लागणार नाही याची घेतलेली काळजी आणि या साऱ्या गोष्टींचा, बाबींचा अभ्यास त्यांच्या प्रत्येक गाण्यात दिसून येतो. मगाशीच आपण बोलत होतो ते म्हणजे रवींद्र साठे यांच्या गाण्याच्या प्रवासाविषयी. लहानपणी बालकलाकार म्हणून त्यांनी अनेक कार्यक्रम केले. कॉलेजमध्ये अनेक सुगम संगीत स्पर्धांमध्ये ते चमकले. पुण्याच्या FTI मध्ये साऊंड रेकॉर्डिस्टचा कोर्स त्यांनी कंप्लीट केला आणि दूरदर्शनवर नोकरी स्वीकारली. पण घाशीराम कोतवाल हे नाटक त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. रवींद्र साठे हे नाव प्रकाशझोतात आलं, सगळ्यांना ओळखीचं झालं ते म्हणजे घाशीराम कोतवाल या नाटकातल्या त्यांच्या गायक नटाच्या भूमिकेमुळं. त्यांच्या या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. अगदी C. रामचंद्र, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे अशा मान्यवरांकडून त्यांना दाद मिळाली आणि तेव्हापासूनच प्रोफेशनली पार्श्वगायक म्हणून त्यांना ओळख मिळाली. पुढचं गाणं येते तुमच्या भेटीला. नाधो महानोर यांचे शब्द आहेत, आनंद मोडक यांचं संगीत आहे, जयश्री शिवराम आणि रवींद्र साठे यांचा आवाज. मुक्ता या चित्रपटातलं हे गाणं. वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद, वाहत्या निर्झरांचे गुंतले भावबंध. कारवा क्लासिक मराठीमधून ऐकूयात हे एव्हरग्रीन गाणं. वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद, वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद, वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद, वाहत्या निर्झरांचे वाहत्या निर्झरांचे गुंतले भवबंध,
वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद वळणा वाटातल्या झाडीत हिरवे छंद अशीच बांधलेली जन्माची नाती गोती स्वातीच्या नक्षत्रांनी भिजली काळी माती मातीचा गंध ओला दरवळ रान भरी पिकात वेचताना पाऊस ओल्या पोरी तुरुत तुरु रुत तुरु तुरुत तुरु हा 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 वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद वळणा वाटातल्या झाडीत हिरवे छंद लह ला 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 लह ला 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 तुरीच्या हारी गच्च गर्भार पोटी पोटी ज्वारीच्या ताटाव्याशी बोलती कान गोष्टी डाळिंबी लाले लाल रानाला डोळे मोडी मेंदीच्या पावलांची लागट लाडी गोडी वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद वळणा वाटातल्या झाडीत हिरवे छंद ला 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 कौलारू घरट्यांशी तुळशी वृंदावन उसाच्या सावल्यांशी पांघरू येत मन आकाश पांघरूनी निर्मळ गाण गाव आकाश पांघरूनी निर्मळ गाण गाव पक्ष्यांच्या पंखावर माहेरी रोज राव वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद वाहत्या निर्झरांचे वाहत्या निर्झरांचे गुंताले भाववृंद वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद तुरुत तुरु रुत तुरु तुरुत पीक करपल पक्षी दूर देशी गेल पीक करपल पक्षी दूर देशी गेल गळणाऱ्या झाडांसाठी मन ओथंबल पीक करपल पक्षी दूर देशी गेल
रित्यानभी वाहतूळ वेडून नेणारी रित्यानभी वाहतूळ आसमंत वेटाळून काळजाची कळ आसमंत वेटाळून काळजाची कळ पीक करपल पक्षी दूर देशी गेल गळणाऱ्या झाडांसाठी मन ओथंबल पीक करपल पक्षी दूर देशी गेल न्यायवड बळ नाही डोला दुःख पेल न्यायवड बळ नाही डोला कडू काल्या वंध्यानी भारावला गला कोवल्या गर्भाला जन्माधी वनवास ओ मालवला दिस मालवला दिस ओ मालवला दिस मालवला दिस मालवला दिस मालवला पीक करपलं पक्षी दूरदेशी गेलं जैत्रे जैत सिनेमातलं हे गाणं आणि याच गाण्यासाठी रवींद्र साठेंना मिळाला महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सव 1978चा उत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार. कारवा क्लासिक मराठीमध्ये आज ज्येष्ठ गायक रवींद्र साठे यांची गाणी आपण अनुभवतोय. जैत्रे जैत हा सिनेमा, त्यातली स्मिता पाटील यांची चिंधी ही भूमिका आणि त्यातली गाणी हे सारच जसं अजरामर आहे तसंच रवींद्र साठे यांचं आणखी एक गाणं कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. रवींद्र साठे यांच्या आवाजात कैलासवासी भास्कर चंदावरकर यांनी स्वरबद्ध केलेली आणि कविवर्य आरती प्रभू यांची ही कविता आपण याआधीही शेकडो वेळा ऐकली असेल. पण जेव्हा जेव्हा ही कविता आपण ऐकतो तेव्हा तेव्हा आयुष्याचा फोलपणा ती आपल्यासमोर नव्यानं उलगडते असं मला वाटतं. हे संपूर्ण गाणंच जणू एकंदर आयुष्याच्या निरर्थकतेवर भाष्य करणारे, विरोधाभासांनी भरलेल्या मानवी स्वभावावर बोलणारे, अत्यंत कॉम्प्लेक्स गुंतागुंतीचं कॉन्फ्लिक्ट्स आणि कॉन्ट्राडिक्शननी भरलेलं हे जग याचं चित्र दाखवणार आहे. कोणी कोणात खऱ्या अर्थी तसं गुंतलेलंही नाही, पण तरीही कोणीच स्वतंत्र बेटाप्रमाणे जगापासून तुटलेलंही नाही असं सांगणार आहे. हे गाणं खूप बॅलन्स्ड वाटतं मला. म्हणजे निगेटिव्ह गोष्टींविषयीही बोललं गेलंय, पण आयुष्याची पॉझिटिव्ह बाजू सुद्धा हायलाईट केली आहे. म्हणजे असत्य, अन्याय, अनाचार हे सारं असलेल्या या जगात जन्म का काढावा असा प्रश्नही कवीला पडलाय. आणि तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे हे आश्चर्यही या गाण्यात आहे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हे गाणं इतकं लोकप्रिय आहे की जणू रवींद्र साठेंची ओळखच ते बनून गेलंय. कारवा क्लासिक मराठीमधून येतंय हे गाणं तुमच्या भेटीला. कुणाच्या
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओकून. कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओकून. जगतात येथे कोणी मनात कुजून, तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. सारे जाती येथे विरून विजून, वृक्ष जाती अंधारात गोठून झडून. दीप सारे जाती येथे विरून विजून, वृक्ष जाती अंधारात गोठून झडून. जीवनाशी घेती पैजा खोकून घोकून, म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाचे. आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. क्षितिजाची लाली दवात भिजल्या
अहो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास. कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे. हे जीवन सुंदर आहे. हे जीवन सुंदर आहे. पानांमधली सळसळ हिरवी अनकिल बिल पक्षांची, झुळझुळ पाणी वेळू मधुनी फुली शीळ वाऱ्याची. पानांमधली सळसळ हिरवी अनकिल बिल पक्षांची, झुळझुळ पाणी वेळू मधुनी कुळी शीळ वाऱ्याची. इथं गाणं लोकलचं, पाणी तुंबलेल्या नळाचं आणि वार डोक्यावर गरगरणाऱ्या पंख्याचं. इथे तिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे. हे जीवन सुंदर आहे. हे जीवन सुंदर आहे. चिमचिमणारा आणि पाऊस कोसळणारा, टप टप्पा गोळ्यातून फुल्या कोंजळीत येणारा. पाऊस झिमझिमणारा आणि पाऊस कोसळणारा, टपटप्पा गोळ्यातून फुल्या कोंजळीत येणारा. पाऊस म्हणजे रेनकोटचं ओझं, कपड्यांचा सत्यानाश आणि सर्दीला निमंत्रण. जगण्यावरचे प्रेम जणू हे धुंद बरसते आहे. जगण्यावरचे प्रेम जणू हे धुंद बरसते आहे. हे जीवन सुंदर 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 आहे. ला 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 ला. सा सारेगमचा आणि कारवा क्लासिक मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानिकाचा. मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातला माइलस्टोन सिनेमा म्हणजे सामना. डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले यांच्या अभिनयाचा हा सामना, संभाषणांच्या जुगलबंदीचा सामना. कुठलं गाणं अधिक दर्जेदार आणि उत्तम आहे हा प्रश्न पडावा इतका उत्तमोत्तम गाण्यांनी सजलेला हा सामना. 18 एप्रिल 1975 रोजी सामना प्रदर्शित झाला होता. पण आजही आपल्या मनावर हा सामना राज्य करतोय. याच सिनेमातलं पुढचं गाणं, या टोपीखाली दडलंय काय, या सिनेमामुळं राज्यातल्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली होती. हे गाणं अशीच खळबळ उडवणारं आहे. या गाण्याचं पिक्चरायझेशन तुम्हाला आठवतंय का? या गाण्यामध्ये स्मिता पाटील यांनी छोटीशी भूमिका केली होती. गेस्ट अपिअरन्स होता त्यांचा. कारवा क्लासिक मराठी रेडिओ शो मधून
येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला. सांगा मित्र हो, सांगा बंधू हो, सांगा दोस्त हो, सांगा सांगा. कोणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगील का या टोपी खाली, दडलय का या मुकुटा खाली, दडलय काय छोकरा तुम कहाँ है, हम यहाँ है, कपड़े के नीचे सोया है, छोकरा तुम देख सकता है, हाँ हम देख सकता है. कोणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगील का या टोपी खाली, दडलय का या मुकुटा खाली, दडलय काय बंडोबा तात्याबा गणप्या किसने आणि हौसाबाई तुम्ही सुद्धा सांगा. किवलस पाखरू तुराटेचदार, त्याचं बघणं कुर्रे बाज, त्याची चाल झोपदार, मान डौलदार, त्याची पिस छानदार, त्याला काळाच भान छान, भल्या पहाटे गेई सुंदरता. सांगा बंडोबा, सांगा तात्याबा, काय रामराव सांगा सांगा. कोकिळा, मैना, कबूतर. नहीं रे बाळानो, छोकरा तुम जानता है बोलो. कोंबडी का पिल्लू. कोणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगील का या टोपी खाली, दडलय का या मुकुटा खाली, दडलय काय ना दुसरं कोण. छोकरा ठीक से सुनो, सुनता है. बाळ म्हणतो मला हवी, आजोबा म्हणती मला हवी, आणि आई म्हणते दादाच लग्न आहे येत्या सोमवारी, पाहुण्यांसाठी आत्तापासून साठवलेली बरी. सांगा मंडळी, सांगा सांगा कोण. अगं नको ग कमळे, किती गोड खाशील. आप्पा तुम्ही फसलात. साखर साखर साखर. कोणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगील का या टोपी खाली. होळीचा रंग लुटार, लुटार.
ज्वानीची सनई मदनाचा ताशा, अरे ज्वानीची सनई मदनाचा ताशा, इश्काचा ढोल यो पिटार, आज होळीचा रंग लुटार, लुटार, होळीचा रंग लुटार, चला रे चला रे चला, होळीचा रंग लुटार, लुटार, होळीचा रंग लुटार. विसरून सार नाचती या दुनिया, सात रंगाची अशी ही किमया, विसरून सार नाचती या दुनिया, सात रंगाची अशी ही किमया, मस्तीत आज कशा फिरत्यात जाही दिशा, अरे मस्तीत आज कशा फिरत्यात दाही दिशा, रुंदीत डोळ मिटार, आज होळीचा रंग लुटार, लुटार, होळीचा रंग लुटार, चला रे चला रे चला, होळीचा रंग लुटार, लुटार, होळीचा रंग लुटार, चला रे चला रे चला, होळीचा रंग लुटार, लुटार, होळीचा रंग लुटार, चला रे चला रे चला. होळीचा रंग लुटार. वाह क्या बात है. होळीचा रंग चांगलाच जमून आला. आयत्या बिळावर नागोबा या सिनेमातलं हे गाणं आपण ऐकलंय. सुरेश वाडकर आणि रवींद्र साठे यांचा हा आवाज. कारवा क्लासिक मराठीमध्ये आज आपण रवींद्र साठेंची गाणी ऐकतोय. त्यांची वेगवेगळ्या जॉनर्स मधली गाणी ऐकली ना की खरंच आश्चर्य वाटतं की इतका धीरगंभीर आवाज किती वेगवेगळ्या छटा आपल्याला देऊ शकतो. म्हणजे भक्तिगीत, भावगीत, अगदी मनाचे श्लोक, चित्रपट गीत, लोकगीत या साऱ्या जॉनर्स मधला रवींद्र साठेंचा विहार हा थक्क करणार आहे. अनेक नामवंत संगीतकारांसाठी रवींद्र साठे ही पहिली चॉईस असायची. मधुकर गोळवलकर, सी रामचंद्र, राम कदम, आनंद मोडक, हृदयनाथ मंगेशकर, श्रीधर फडके अशा अनेक संगीतकारांबरोबर रवींद्र साठेंनी काम केलंय आणि मराठी संगीत खऱ्या अर्थानं समृद्ध केलंय. कारण अशी गाणी आता खरंच ऐकायला मिळत नाही तो. म्हणजे गाणंही आहे आणि गाण्याला अर्थही आहे असं सापडणं सध्याच्या काळात जरा अवघडच होऊन गेलंय. मात्र रवींद्र साठे यांचं प्रत्येक गाणं हे दर्जेदार आहे. शब्दांनी, अर्थांनी अर्थपूर्ण, रसपूर्ण आणि दर्जेदार आहे. कुठलीही थिल्लर, फालतू शब्द असलेली, उगाच गायची म्हणून उडत्या चालीची अशी गाणी त्यांच्या आवाजात तुम्हाला दिसणारच नाहीत. ते गाणी गायच्या बाबतीत खूप चूझी होते असं म्हणायला हरकत नाही. कुठलंही थिल्लर, फालतू गाणं त्यांनी केवळ नाव मिळावं म्हणून कधीच गायलं नाही. मला वाटतं यातूनच जगण्याचा त्यांचा दृष्टिकोन दिसून येतो, त्यांचा स्वभाव कळतो, त्यांची तत्त्व दिसतात आणि म्हणूनच त्यांची गाणी आपल्याला विचार करायला भाग पाडतात. सामना, जैत रे जैत, एक होता विदूषक अशा अनेक सिनेमांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलंय. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलंय. रवींद्र साठेंच्या या कारकिर्दीला आमचा मनापासून सलाम. पुन्हा भेटूयात कारवा क्लासिक मराठी रेडिओ शोच्या पुढच्या भागात. तोपर्यंत काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल आणि कारवा क्लासिक शो किती आवडतो हे शेअर करायचं असेल तर सारेगम_सानिका हे माझं इंस्टाग्रामचं हँडल आहे. तिथे तुम्ही मला मेसेज पाठवू शकता. पण इतकं सगळं करण्यापेक्षा कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा आणि सारेगम मराठी सबस्क्राईब केलं आहेत की नाही हे आधी चेक करा, जेणेकरून प्रत्येक नवा एपिसोड आला की त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सारेगम कारवा मराठीमधून दर्जेदार मराठी गाणी अनुभवत रहा. पुन्हा भेटू एका नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, या जांभया गर्दीत मांडून इवले घर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. शेतावर आबाळाचा जर, या डोंगर वस्तीवर ओळ शंभूची पाखर, त्याच्या पंखात पंखात त्याच्या पंखात पंखात नांदतो या संसार, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. बरसाती घेऊन मेघ मल्हाराची धून, त्या जिंगल्या झाडांना बांधले पैंजण, चांदण्या गोंधून चांदण्या गोंधून धरलिया झालर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, या जांभया गर्दीत मांडून इवले घर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर 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 या. आजचा शो कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये तुमची कॉमेंट देऊन, आणि सारेगम मराठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचा टॅब ऑन करा, म्हणजे तुमचा कुठलाही एपिसोड मिस नाही होणार.